आज आपण इयत्ता चौथीच्या मराठी या पुस्तकातील वाटाड्या या पाठाचा स्वाध्याय सोडवणार आहोत. प्रश्न 1. एका वाक्यात उत्तरे लिहा. मीनू कशाला घाबरत होती? उत्तर: मीनू रस्त्याला घाबरत होती. मीनूला दररोज शाळेत कोण पोचवत असे? उत्तर: मीनूला दररोज शाळेत तिचे बाबा पोचवत असत. रस्त्यावरील पांढऱ्या पट्ट्यांना काय म्हणतात? उत्तर: रस्त्यावरील पांढऱ्या पट्ट्यांना झेब्रा क्रॉसिंग म्हणतात. मीनूला रस्ता ओलांडायला मदत करणाऱ्या काकांना दिसत नव्हते, हे पाठातील कोणत्या वाक्यावरून कळते? उत्तर: समोरच्या माणसाला काका म्हणाले, मला दिसत नाही, पलीकडे पोचवतो का? या वाक्यावरून मीनूला रस्ता ओलांडायला मदत करणाऱ्या काकांना दिसत नव्हते हे कळते. प्रश्न 2. गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा. आई किंवा बाबांचं बोट धरलं की भीती टिंबटिंब. उत्तर: गायब. माझं नाव आहे टिंबटिंब, पण सगळे मला मीनू म्हणतात. उत्तर: मृणालिनी. मीनूच्या आवाजातल्या टिंबटिंब काकांना गलबलून आले. उत्तर: आर्जवीपणामुळे. आता रस्ता क्रॉस करताना मला नाही टिंबटिंब वाटणार. उत्तर: भीती. प्रश्न 3. कोण कोणाला म्हणाले? मग आज नाही आला तो? उत्तर: काका मीनूला म्हणाले. रस्त्यातून कधीही धावत सुटायचं नाही. उत्तर: काका मीनूला म्हणाले. तिकडे नाही हो, इकडे या बाजूला. उत्तर: मीनू काकांना म्हणाली. प्रश्न 4. पाठात आलेल्या इंग्रजी शब्दांना मराठीत काय म्हणतात ते लिहा. प्लीज. उत्तर: कृपया. क्रॉस. उत्तर: ओलांडणे. टीव्ही. उत्तर: दूरदर्शन. प्रश्न 5. स्वतःला दिसत नसूनही काकांनी मीनूला रस्ता ओलांडायला कशी मदत केली ते 5-6 वाक्यात लिहा. आता मुलांनो, तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये हे लिहायचं आहे. उत्तर: मीनूने काकांचे बोट पकडले. काकांनी मीनूला झेब्रा क्रॉसिंग कुठे आहे ते विचारले. क्रॉसिंगपाशी येताच त्यांनी मीनूला दोन्ही बाजूने येणारी वाहने नीट पाहायला सांगितली. डाव्या उजव्या बाजूला बघायला सांगितले आणि तिने दिलेल्या माहितीवर आधारित वाहने दूर आहेत याचा अंदाज घेत काकांनी मीनूला रस्ता ओलांडायला मदत केली. प्रश्न 6. खालील प्रश्नांची उत्तरे सांगा. काकांनी मीनूला मदत केली तशी तुम्ही कोणाकोणाला मदत केली आणि कशी मदत केली? उत्तर: काकांनी मीनूला मदत केली तशी एका आजीला मी डोक्यावर टोपली उचलून देण्यासाठी मदत केली. अंध व्यक्ती, मुले स्वतःची कामे स्वतः करतात, म्हणजे ते स्वावलंबी असतात. तसे तुम्ही स्वावलंबी आहात का? असल्यास तुम्ही स्वतःची कोणकोणती कामे स्वतः करता? नसल्यास स्वावलंबी होण्यासाठी तुम्ही काय काय कराल? उत्तर: मी माझे स्वतःचे काम स्वतःच करतो, म्हणजे मी स्वावलंबी आहे. मी माझे स्वतःचे जेवण केलेले ताट स्वतः साफ करतो. प्रश्न 7. तुम्ही कधी भीतीदायक सिनेमा पाहिला आहे का? चौथीतल्या जिग्नेशने असा एक सिनेमा पाहिला. तो सिनेमा पाहताना त्याला काय वाटले ते त्याने लिहिले आहे. कंसातील योग्य शब्द वापरून त्याचे लेखन पूर्ण करा. कंसातील शब्द: कानाचा, घसा, श्वास, डोळे, कानठळ्या, छाती, जीव, पाय. सिनेमाच्या सुरुवातीला अगदी शांत रस्त्यावर एक मुलगा चाललेला होता. सगळं इतकं शांत होतं की आपल्या टिंबटिंब घेण्याचाही आवाज यावा. उत्तर: श्वास. आणि एकदम एक टिंबटिंब बसणारी किंकाळी ऐकू आली. उत्तर: कानठळ्या. टिंबटिंब पडदा फाटतो की काय असं वाटलं. उत्तर: कानाचा. सिनेमात एक भली मोठी घार उडत आली आणि त्या छोट्या मुलाच्या अगदी जवळून गेली.
माझी टिंबटिंब जास्त जोरजोरात धडधडू लागली. उत्तर छाती. आईबाबांच्या मध्ये बसून मी सिनेमा पाहत होतो, पण तरीही टिंबटिंब कोरडा पडला. उत्तर घसा. मध्यांतराआधीचे गुहेतल्या पाठलागाचे दृश्य पाहून तर टिंबटिंब लटापटा कापू लागले. उत्तर पाय. भीतीने टिंबटिंब पांढरे पडू लागले, पण सिनेमा पाहायचाच होता. उत्तर डोळे. हे सगळं पडद्यावर चाललंय, काल्पनिक आहे हे माहीत होतं, तरीही मध्यंतर होईपर्यंत मी टिंबटिंब मुठीत घेऊन बसलो होतो. उत्तर जीव. प्रश्न 8. खालील प्रसंग तुमच्यावर कधी आले होते का? त्यावेळी तुम्हाला काय वाटले? तुम्ही काय केले? अ. रस्त्यावरून चालताना एखादे वाहन पाठीमागून भरकन आले, जवळून गेले. उत्तर. त्यावेळी अचानक खूप भीती वाटली, पण मी पटकन रस्त्याच्या कडेला झालो. आ. रस्ता ओलांडताना एखाद्या अनोळखी माणसाने तुमचा हात पकडला, तुम्हाला त्याच्याबरोबर चालायला सांगितले. उत्तर. मनातून मी खूप घाबरलो, पण नंतर तो चांगला माणूस आहे याची खात्री झाल्यावर मी त्याच्याबरोबर रस्ता ओलांडला. मुलांनो, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मुलांची दुनिया या चॅनलला सबस्क्राईब करा.